कुकरला लावायचं. आता भात शिजून तयार झालाय, गरम आहे. आता याला फोडणी द्यायची आहे. आता कशी फोडणी देतात ते आपण बघूया. आता मित्रांनो, ज्याला आम्ही बासमती कणीचा तुकडा उरतो त्याचं हे थोडासा वेगळ्या पद्धतीचा मी हा भात बनवतोय. आता त्या भातासाठी काय लागणार ते तुम्ही बघा या व्हिडिओमध्ये. तेल, लसूण आणि कढीपत्ता. आता हे थोडंफार एक चमचा दही, व्यवस्थित घालून घ्यायचं. अंदाजानुसार मीठ घ्या. तर बघा, हा जो भात आहे थोडा मिक्स करून घेतला आहे, कारण आतमध्ये दही टाकलं होतं. मित्रांनो, आता भाताबरोबर आम्ही काय करणार बघा, ही चटणी तयार कशी करतो ते बघा. लसूण घेतोय आणि हा मसाला आहे. थोडंसं मीठ घेतला. या भाताबरोबर ही चटणी छान लागते. आता मित्रांनो काय करणार, ही जी चटणी बनवणार ही आधी मिक्सरला आता लावून घेणार. त्यानंतर तुम्हाला दाखवतो मिक्सरला लावून झाल्यावर. खूप छान साधं जेवण आहे एकदम.